पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्य आणि आजही संबद्ध असलेली शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील श्रीमद रामायण या दिव्य कहाणीने प्रेक्षकांच्या मनाच्या तारा छेदल्या आहेत। आतापर्यंत या मालिकेत प्रेक्षकांनी श्रीराम जन्म गुरुकुलातून परत आल्यानंतर आपला पिता राजा दशरथाशी झालेली त्याची भेट, त्राटिका राक्षसीशी त्याने केलेले युद्ध पाहिले आहे आणि आता प्रेक्षक सीता स्वयंवराचा सुंदर आणि महत्त्वाचा प्रसंग पडद्यावर अनुभवत आहेत। एका शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहिल्याचा उद्धार केल्यानंतर भगवान श्रीराम विश्वामित्र ऋषींसोबत मिथिला नगरीत येऊन पोहोचतात। येथे जनक राजाने आपल्या महालात योजलेल्या सीता स्वयंवरात श्रीराम सहभागी होतात। जनक राजा पण जाहीर करतो की जो कोणी शिवधनुष्य उचलू शकेल त्याला त्याची कन्या सीता वरमाला घालेल। श्रीराम केवळ ते धनुष्य उचलत नाही तर त्याला प्रत्यंचा लावून ते वाकवतात सुद्धा आणि ते धनुष्य मोडून पडते। अशा प्रकारे सीता श्रीरामाशी विवाहबद्ध होते आणि सीता स्वयंवराचे समापन होते। मालिकेत सध्या सुरू असलेला उत्कंठावर्धक आणि रोमांचक प्रसंगाविषयी आणि प्राची बन्सल या आपल्या सहकलाकारासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभवाविषयी बोलताना अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, हा संपूर्ण कथाभाग म्हणजे एक अद्भुत अनुभव होता। आम्ही हे दृश्य खूप भव्य स्वरूपामध्ये साकारले आहे। वेगवेगळ्या भावना यावेळी प्रदर्शित झाल्या। लोकांमधील हर्षोल्लास, रामाने शिवधनुष्य भंग केल्यावर सीतेला झालेला आनंद आणि या उन्मादक वातावरणातही श्रीरामाचे गांभीर्य आणि आपल्याला प्रिय अशी अर्धांगिनी लाभल्याचा आनंद, माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता। प्राची फार समजूतदार सहकलाकार आहे। राम आणि सीता यांच्यातील प्रेमाचा परिचय देणारा, एकमेकांबद्दल आदर, विश्वास आणि एकमेकांविषयीचा समजूतदारपणा साकारण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे। श्रीमद रामायणचे आतापर्यंत झालेले सर्व एपिसोड बघा। 22 जानेवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 7:30 पर्यंत फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर आणि नवीन भाग बघत रहा दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।